ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबतच. सुषमाताई, पोलिसांनी जो दावा केला होता स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केल्याच्या त्या दाव्यावरतीच आता संशय उपस्थित होतोय. जेव्हा बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता, मी तेव्हाही स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते की ज्या पद्धतीने अक्षय शिंदेला जेलमधून बाहेर काढून त्याच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यात आला होता किंवा त्याला ज्या पद्धतीने गोळ्या घातलेल्या होत्या, हा सगळाच प्रकार एकूण अतिशय संशयास्पद होता. आणि त्याही वेळेला मी हैदराबादच्या एन्काउंटरचा संदर्भ देत सांगितलेलं होतं की अक्षय शिंदेचा हा एन्काउंटर फेक एन्काउंटर आहे. सरकार आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी क्लिअर कट पोलिसांकडून झालेला हा मर्डर आहे. आणि मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानते की या निमित्ताने त्यांनी किमान सरकार आणि पोलीस यांचं जे संगनमत आहे ते संगनमत उघड झालेलं आहे. आणि अक्षय शिंदे, पुन्हा सांगते, अक्षय शिंदे हा काही साधू संत नव्हता, तो काही समाजसुधारक नव्हता. त्याला तशीही फाशीची शिक्षा झालीच असती, परंतु शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, न्यायालय आहेत. मात्र हा जो हस्तक्षेप मध्येच सरकारने केलाय तो वाईट आहे. आणि निश्चितपणे आता तरी या सगळ्या जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. सुषमाताई, न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल आहे की त्यांनी पोलिसांच्या त्या दाव्यावरती संशय उपस्थित केलाय. जर हे सगळं खरं असेल, हा संशय जो व्यक्त करण्यात आलेला आहे तो जर खरा असेल, तर प्रश्न हा उपस्थित होतो की अशा प्रकारे फेक एन्काउंटर करण्याची गरज का पडली? फेक एन्काउंटर करण्याची गरज सरकार पक्षाला नक्कीच होती, कारण एकतर निवडणुका तोंडावर होत्या आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातल्या सरकारकडून वारंवार अक्षम्य चुका होत होत्या, त्यामध्ये स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी, उदात्तीकरण करण्यासाठी एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली. फक्त आणि फक्त आपली राजकीय गणितं जुळवण्यासाठी आणि स्वतःचं उदात्तीकरण करून घेण्यासाठी म्हणून. कारण आपण बघितलं असेल की या सगळ्यांच्या नंतर ज्या पद्धतीचे बॅनरबाजी करण्यात आली, लाडक्या बहिणींना न्याय दिला गेला, लाडक्या बहिणीचा देवाभाऊ वगैरे, तर हे सगळं ग्लोरिफाय करण्याच्या हिशोबाने आणि आपली काळवंडत चाललेली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा उजळ करून घेण्यासाठी अक्षय शिंदेचा जीव सरकारने घेतला. पण म्हणजे समाजाच्या आणि विरोधी पक्षाच्या दबावापुढे सरकारनं हे सगळं केलं असं म्हणणं आहे? दबावापुढे केलं म्हणण्यापेक्षा स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि महिलांना किंवा एकूण महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना सुरक्षा देऊ शकत नाही हे सरकार. ही गोष्ट इतक्या वेळा अधोरेखित झाली होती. तो आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी अत्यंत अगतिकतेने आणि अविचारीपणे उचललेलं पाऊल म्हणजे अक्षय शिंदेची हत्या आहे. सुषमाताई, आभार आपले. आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे एन्काउंटर केलं गेलं असावं असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. पुन्हा एकदा जाऊयात, मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मृत्युंजय, पोलिसांच्या भूमिकेवरच संशय घेतला जातोय. चौकशी अहवालात आणखी काय काय लिहिलंय? नक्कीच, जसा एक 24